संघर्ष होता मनोज जरांगे पाटील तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा युद्ध संघर्ष होता मनोज जरांगे पाटील तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे जीतेंगे, हम सब करेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब। मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून आंदोलनाला बसणार आहेत, उपोषणाला बसणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण पार केला आणि येत्या काळामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये मराठवाडा दौऱ्याची तयारी जागोजागी सुरू झाली। त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आयोजनासाठी त्यांची आंदोलनाची भव्य तयारी करण्यासाठी आज नांदेड येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक घेण्यात आली। या बैठकीतून नांदेड जिल्ह्यातल्या 16च्या 16 तालुक्यातून प्रतिनिधी उभा टाकले होते। सगळे मराठा सेवक उपस्थित होते। त्या सगळ्या मराठा सेवकांनी एकच सांगितलं, आमचं दैवत 5 कोटी मराठ्यांचं दैवत जरांगे पाटील ज्या दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतील तिथपासून ते नांदेड जिल्ह्याच्या बाहेर जागेपर्यंत जरांगे पाटलांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे। मराठा समाज हा लाखोने एकत्र आला पाहिजे आणि आमच्या संघर्ष योद्ध्याचे विचार ऐकले पाहिजे। याच्यासाठी एकीची वज्रमुठ त्यांनी आवडली। जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द होत आहे, या बैठकीत काय निर्णय? मनोजदादा जरांगे पाटलांनी याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने सरकारला सांगितलंय, जर तुम्हाला आरक्षण द्यायचं नव्हतं तर 2 सप्टेंबरचा GR काढला कशासाठी, आणि जर मग 2 सप्टेंबरचा GR काढला, कुणबी जात प्रमाणपत्र दिले तर मग कुणबी जात प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचेच नव्हते तर कुणबी जात प्रमाणपत्र रद्द का म्हणून केले। या गोष्टीवर जरांगे पाटलांनी विस्तृत असं सविस्तर मार्गदर्शन सरकारला केले। सरकारने ऐकावं आणि जे काही आमचे जात प्रमाणपत्र रद्द झाले ते तात्काळ दुरुस्त करून त्याच्यामध्ये पूर्ववत करावेत, अन्यथा जरांगे पाटलांनी जर महाराष्ट्राला आदेश दिला तर महाराष्ट्रातले 5 कोटी मराठे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। पुढील भूमिका काय? जरांगे पाटील ज्या दिवशी इथे येतील त्या दिवशी जरांगे पाटील राज्याची भूमिका विशद करतील। आमची पुढील भूमिका एवढीच आहे, जरांगे पाटलांचं जंगी स्वागत नांदेड जिल्ह्यामध्ये कसं करायचं, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा किती मोठ्या ताकदीने द्यायचा आणि जरांगे पाटलांची सभा किती मोठी यशस्वी करायची हे आमच्यासाठी पुढील आव्हान आहे। मराठा बांधवांना आव्हान काय? नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा समाजांना कळकळीची विनंती करतोय, आपलं दैवत 5 कोटी मराठ्यांचं दैवत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील पुढच्या आठवड्यामध्ये नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। उद्या किंवा परवा त्यांची तारीख डिक्लेअर होईल। ज्या दिवशी जरांगे पाटील येतील त्या दिवशी जरांगे पाटलांचं नांदेड जिल्ह्यामध्ये असं भव्य दिव्य स्वागत करा की आपल्या देवाऱ्यामधला देव आणि जरांगे पाटील हे आपल्यासाठी सदैव एक समान आहेत।